नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 पहिल्या प्रकरणातील सराव संच 1.4 मधील पुढचे चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे अभ्यासक्रमावरती मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता बघूया चौथं गणित काय आहे। एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले। त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले। 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आवडते व आकाशदर्शनही आवडते असे सांगितले। तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही? किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते, किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते? आता इथं जी ह्या उदाहरणात माहिती दिलेली आहे ती आपण एक एक वाक्य वाचून ती आपण माहिती लिहून घेऊया। आता एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले, म्हणजे हे एकूण विद्यार्थी आहेत। मग एकूण विद्यार्थी बरोबर आपण हे नंबर ऑफ यू विश्वसंच घेणार आहोत 220। एकूण विद्यार्थी आहेत 220। मग आता गिरिभ्रमणाची आवड असणारे आणि आकाशदर्शनाची आवड असणारे विद्यार्थी आपल्याला मानून घ्यावे लागतील। मग गिरिभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानू। म्हणजे इथं नंबर ऑफ ए बरोबर किती आहे? 130 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 130। आता ह्या संख्या ज्या आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत। नंतर आकाशदर्शनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बी मानू। म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 180 विद्यार्थ्यांना आकाशदर्शनाची आवड आहे। नंबर ऑफ बी बरोबर 180, म्हणजे बी या संचामध्ये 180 घटक आहेत। आता पुढची माहिती इथे अशी दिलेली आहे की दोन्ही 110 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमण आणि आकाशदर्शन आवडतं, म्हणून गिरिभ्रमण आणि आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी गिरिभ्रमण व आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी 110 आहेत। मग 110 काय आहे? तर हा छेदसंच आहे, कारण दोन्ही आवडतात, आकाशदर्शनही आवडतं आणि गिरिभ्रमणही आवडतं, म्हणून नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 110। दोघांमध्ये सामायिक असलेले घटक आपण घेतो, म्हणजे दोन्ही आकाशदर्शन आणि गिरिभ्रमण हे दोन्ही आवडतात, म्हणून हे छेदसंच आहे 110। आता या ठिकाणी आपल्याला सूत्र माहिती आहे की नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर
नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. आता संयोग संचामध्ये किती घटक आहेत ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून नंबर ऑफ एमध्ये किती घटक आहेत 130. बीमध्ये किती आहेत 180 वजा 110. आता 180 आणि 130 310 वजा 110 बरोबर किती आली वजाबाकी 200. म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 200. आता पुढचं आपल्याला विचारलेलं आहे की किती विद्यार्थ्यांना दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही. किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते. आकाशदर्शन व गिरिभ्रमणाची आवड नसलेले विद्यार्थी. आकाशदर्शन व गिरिभ्रमण गिरिभ्रमणाची आवड नसणारे विद्यार्थी. आता काय करावं लागेल आपल्याला ही नंबर ऑफ यू वजा नंबर ऑफ ए संयोग बी. आता यूमध्ये किती घटक आहेत 220. मग 220 वजा 200 बरोबर 20. म्हणजे 20 विद्यार्थ्यांना कुठलीच आवड नाही. आकाशदर्शनाची पण नाही आणि गिरिभ्रमणाची पण नाही असे 20 विद्यार्थी आहेत. नंतर पुढचं आहे गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी. गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी. बरोबर. आता गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत 130. म्हणजे नंबर ऑफ ए वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 130 वजा 110 बरोबर 20 विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमणाची आवड आहे. त्याबद्दल फक्त लिहा. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते. आता किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते. म्हणजे फक्त गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी 20 आहेत. आता फक्त आकाशदर्शनाची आवड असणारे विद्यार्थी. आकाशदर्शनाची आवड असणारे विद्यार्थी बरोबर. नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. हे छेद संच आहे ए छेद बी बरोबर नंबर ऑफ बीमध्ये किती आहेत 180 वजा 110.
वजाबाकी आली 70. म्हणजे 70 विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शनाची आवड आहे, फक्त गिरिभ्रमणाची आवड असणारे 20 विद्यार्थी आहेत आणि कोणतीच आवड नसलेले सुद्धा 20 विद्यार्थी आहेत. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं दुसरं उदाहरण घेऊया. 5वा प्रश्न आहे, शेजारील वेण आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. आता ए, बी, ए संयोग बी, यू, ए डॅश, बी डॅश आणि ए संयोग बीचा डॅश. आकृतीवरनं हे लिहिणं अगदी सोपं आहे. आता संच ए म्हणजे हा जो पहिला गोल आहे, या गोलामध्ये कोणते घटक आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत एमध्ये. बघा कुठले आता एक्स, वाय, झेड आणि एम, एन सुद्धा आहेत, कारण हा ए गोल याप्रमाणे आहे म्हणून एम, एन. आता संच बी म्हणजे हा पलीकडचा गोल. मग याच्यामध्ये जे घटक आहेत हे पी, क्यू, आर आणि एम, एन. आता ए संयोग बी. ए संयोग बी म्हणजे एमध्ये जे घटक आहेत ते आणि बीमध्ये जे घटक आहेत ते फक्त जे 2 वेळा आहेत ते फक्त आपल्याला एकदाच लिहायचे आहेत. म्हणून किंवा आपण ए आणि बीवरनं सुद्धा लिहू शकतो. मी पहिला एचा संच लिहून घेतला. ए, एक्स, वाय, झेड, एम आणि एन. नंतर बी लिहिला. बीमधले सगळे घटक लिहिले तुम्ही. पी, क्यू, आर, एम, एन इथं आपण लिहिलेत म्हणून ते येणार नाहीत. एक घटक एकदाच लिहायचा हा आपल्या संच लिहिण्याचा नियम आहे, हा लक्षात ठेवा. म्हणून ए आणि बीवरनं पण लिहू शकता किंवा तुम्ही ह्या वेन आकृतीवरून सुद्धा आपल्याला संयोग संच लिहिता येतो. आता यू. यू म्हणजे काय की या चौकोनात असलेले सगळे घटक म्हणजे एमधले पण, बीमधले पण आणि हे उरलेले पण. आता कोणते घटक आहेत बघा. एक्स, वाय, झेड, नंतर एम, एन, पी, क्यू, आर आणि एस, टी. एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू, आर, एम, एन पुन्हा लिहायचे नाही. हे झाले ए आणि बीमधले घटक आणि एस आणि टी हे जे घटक आहेत हे सगळे घटक हे यूमध्ये येणार, विश्वसंचामध्ये येणार. आता ए डॅश. ए डॅशमधले जे ए डॅश लिहिताना काय करायचं आपल्याला. ए डॅश म्हणजे हा एचा पूरक संच आहे. मग पूरक संचातले जे पूरक संच लिहिताना ए या संचातले जे घटक आहेत ते जे यूमध्ये आहेत ते सोडून उरलेले सगळे घटक आपल्याला ए डॅशमध्ये लिहावे लागतील. मग आता इथं बघा एक्स, वाय, झेड हा आपण यू बघूया. एक्स, वाय, झेड याच्यामध्ये आहेत. नंतर एम, एन आहे. मग आपल्याला कुठले लिहावे लागतील. पी, क्यू, आर आणि एस, टी हे जे उरलेले घटक आहेत हे आपल्याला ए डॅशमध्ये लिहावे लागतील. पी, क्यू, आर, एस आणि टी हा झाला ए डॅश. त्याचप्रमाणे बी डॅश लिहिताना आता बीमधले जे घटक आहेत बघा की जे यूमध्ये आहेत. कुठले आहेत. पी, क्यू, आर, पी, क्यू, आर आणि एम, एन म्हणजे हे एवढे घटक सोडून द्यावे लागतील. म्हणजे आपल्याला एक्स, वाय, झेड आणि एस, टी हे घटक आपल्याला बी डॅशमध्ये लिहावे लागतील. म्हणजे बी डॅशचे घटक आहेत एक्स, वाय, झेड आणि एस, टी. आता ए संयोग बीचा डॅश. आता ए संयोग बीचा डॅश त्याचा यूशी संबंध आहे म्हणजे विश्वसंचाशी संबंध आहे. मग यातले जे घटक याच्यात आहेत ते सोडून यूमधले जे उरलेले घटक आहेत ते ए संयोग बी डॅशमध्ये येणार आहेत. मग आता बघा इथं एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू, आर हे सगळे आपण सोडून दिले. म्हणजे इथं काय येणार आहे. एस आणि टी. किंवा तुम्हाला इथं सुद्धा लक्षात येतं आहे की एमधले आणि बीमधले सगळे घटक सोडायचे, उरलेले फक्त विश्वसंचातले घटक लिहायचे. म्हणजे कुठले राहिले आता इथं एस आणि टी.
याप्रमाणे अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे आणि आकृतीवरनं तुम्ही निरीक्षण करून कुठलंही उदाहरण आलं तर सहज सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.